नमस्ते, वेलकम टू रणोज डायरी. आज आपण चालू आहे कासासाई डॅमवरती. जवळजवळ 15 किलोमीटर झालं आहे. 10 किलोमीटर बाकी आहे. फर्स्ट हॅपी न्यू इयर. आज नवीन वर्ष सुरुवात होत आहे. हा माहिती आहे, ते आपला वर्ष नाही आहे, आपण हिंदू आहोत वगैरे वगैरे. ठीक आहे ना, आपण भेटू आपण कासासाई डॅमवरती. मागून बघा सूर्य कसला मस्त वाटतं. मस्त भाई. नमस्ते मित्रांनो, तर आपण अशा रीतीने पोहोचलो आहे कासासाई डॅमच्या इथे. मागचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, तो तिकडचा जो डॅमचा भाग आहे. ते बोटिंग वगैरे पण आहे. चांगलं बांधलं इथं. बहुतेक काढा त्याच्या पाठीनंतर सगळे आता घेऊन मस्त झोपले असतील. ठीक आहे, चला आपण जाऊ पुढे. आतून पुढे आहे बघण्यासारखं, तिकडे जाऊ आपण. तर मित्रांनो, आपण आलो आता ड्रीम बोट क्लबच्या इथे. हे 6 वाजताच हे बोट क्लब उघडतं. आपण बघू शकता त्यांचे किती बोट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मोटर बोट्स आहेत, पेडल बोट्स आहेत. आपण यांचे रेट वगैरे जाणून घ्या, मग तुम्हाला पण इथं आल्यावरती आस्वाद घेता येईल. सिक्युरिटी पण चांगली आहे यांच्याकडे. लाईफ जॅकेट्स वगैरे सगळे आहेत. एक्सपिरियन्स पर्सन आहे. आपण जाणून घेऊया दादाकडे रेट्स काय. तर बघा, त्यांचं रेट कार्ड आहेत. दादा आपल्याला याच्याबद्दल माहिती सांगेल अजून पुढची. आपल्याकडे काय आहे, 2 सीटर बोट आहे, 4 सीटर पण आहे, आपल्याकडे ग्रुप पॅडल बोट पण आहे. आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्याला 30 मिनटं भेटतं टायमिंग. आणि इकडं आपल्याकडं मोटरमध्ये आपल्याकडे जेस्की पण आहे, त्याचे पर पर्सन 500. स्पीड बोट आहे, परत स्पीड बोटला 2 जण असतील तर 500 रुपये, आणि 2च्या वरती पर्सन असतील तर 200 रुपये पर पर्सन आहे. आणि आपल्याकडे नॉर्मल मोटर बोट पण आहे, त्याचे 100 रुपये पर पर्सन आहे. त्यामध्ये एक राऊंड राहतो. ओके, याचा तुमचा नंबर आहे, काय लागलं तर तुम्ही याच्यावर फोन करू शकता. ठीक आहे, आपण बाकीचे व्ह्यू वगैरे बघू येते आता. बघा ते आता इथनं 2 निघाले होते, मित्र आले होते आज, तर हे चालले तिथे. रिस्ट्रिक्शन्स असं काही नाही मित्रांनो, तुम्ही पूर्ण याचं चक्कर मारून येऊ शकता या डॅमचं. पीछे पड़ गए, ये देखो गाइस, ये सर उनको खाना खिला रहे थे, तो अभी वो छोड़ ही नहीं रहे को तुमको. तो बढ़िया लग रहा है वो भी. न्यू इयर सेलिब्रेशन्स गाइड्स. सगळं काल रात्री झालेलं असेल. धिंगाणा झाला नुसता, कचरा बिचरा चाय ची. हो, पण सुंदर जागा, मस्त डेकोरेशन छान केलं आहे. जरा मागे पण पाहूयात आपण. स्पेशली तुम्हाला पण कॅम्पिंग करता येतील बरंच. त्याच्यापेक्षा पानशेतला जा, स्वतःचा एक टेंट घ्या, टाका भाई, एक नंबर. तो पण एक व्हिडिओ येईल लवकरच. जातो की ना, त्याचं मोठं काउंटर आहे. पाच. चला आता थोडंसं जॉग्राफी हिस्ट्रीबद्दल बोलूयात आपण. तर 1980मध्ये ही जागा बांधण्याचा विचार करण्यात आला होता महाराष्ट्र सरकारतर्फे. इथला आजूबाजूचा जो परिसर आहे, कासासाई गाव आहे, इथलं पूर्ण जे शेती आहे पूर्ण पावसाळ्याच्या पाण्यावर डिपेंडेंट होते आधी. आणि जे पावसाळ्यामध्ये जे पाणी झिरपतं सगळं, ते साठवण्याचं कामासाठी म्हणून हे डॅम बांधण्यात आलं होतं. ह्याचं मेन काम असं टुरिस्ट प्लेससाठी बनवलं होतं, जे आजकाल आपल्याला दिसतं इथे, जे लोक सगळ्यात जास्तसाठी व्हिजिट करतात. पण ह्याचं खरं काम होतं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पण विचार करण्यात आला होता याचा. 1980मध्ये प्लॅनिंग चालू झाली होती, आणि थोडंसं फायनान्शियल कारणांमुळे आणि पॉलिसीजमुळे 2000च्या आसपास ह्याचं काम पूर्ण झालं होतं. जॉग्रफीचा विचार करायचा झालाच तर हे सगळं पाणी ज्या आजूबाजू डोंगरांमधून जे येतं त्याच्यावरती हे पूर्ण पाणी पावसाळ्यामध्ये जमा होतं. आणि जमा झाल्यानंतर हे पुढे पवना नदीला मिळतं, आणि पवना नदी पुढे मुळा मोठा, आणि पुढे मग भीमा नदी म्हणून तयार होते. हे बेसिकली जे ग्राउंड वॉटर आहे पूर्ण रिचार्ज करायचं काम हे करतं. उन्हाळ्यामध्ये पण बरंच पाणी असतं ह्याच्यामध्ये, पण आता जसं पावसाळा संपला आणि हिवाळा चालू आहे तर आपल्याला बघायला भरपूर पाणी आहे इथं सध्याला. तर सगळे इथले आजूबाजूचे गाव आहेत, हे सगळे याच्यावर डिपेंडंट आहे सध्या. आता आधी पूर्ण
लोक वन फिरायचे पाण्यासाठी. आता तेच परिस्थिती नाही. मित्रांनो, कासरसाई डॅम आपल्या पुण्यापासून स्वारगेटपासून आहे बघायचं म्हटलं तर 28 किलोमीटर आहे. आता मी एक 28 किलोमीटर सायकलवरती आलो इथपर्यंत, 28 किलोमीटर माघारी जाणार आहे. तर हा भाग मुळात हिंजवडीच्या आसपास येतो. रोड्स पण खूप मस्त आहेत. फक्त तुम्ही जसं डॅमच्या जवळ याल किंवा डॅम जसं तुम्हाला लागेल, थोडासा रस्ता खराब आहे, पण तिथपर्यंत यायचा रोड खूप मस्त आहे मित्रांनो. सायकलवरती मला काही कुठे त्रास झाला नाही, एकदम रोड मस्त आहे. हां, काही पॅचेस तुम्ही इग्नोर करू शकता, काही ठिकाणी कॉन्क्रीटचं आहे ते जास्त तुम्हाला स्मूथ वाटणार नाही, पण खूप मस्त रोड. सायकलिंगला पण काही हरकत नाही, गाडीवर तर तुम्ही काही प्रॉब्लेम्स येणार नाही. तर मित्रांनो, ही माझी सायकल, मी हिला मक्वीन म्हणतो. लहानपणी कार्स कार्टून बघायचो फार, त्याच्यामधनं ते लाल गाडी असायची मक्वीन म्हणून, त्या गाडीचं म्हणजे ते मेन कॅरेक्टर होतं, त्याच्यावरून इन्स्पायर्ड. हां, सिल्वर आहे, पण मला ते नाव फार आवडतं आणि माझी सायकल मला आवडती म्हणून हे नाव दिलं मी. फनफॅक्ट मित्रांनो, जवळजवळ 2 ते 2.5 वर्षापूर्वी 16 ऑगस्टला मी इथे आलो होतो. या बाजूला नाही तर त्या बाजूला मी गेलो होतो. तिथे कुसगाव म्हणून या धरणाला नाव देतात. कुसगाव गाव आहे तिथे आणि एक कासरसाई विलेज आहे. इथून एक कासरसाई डॅम आहे, तिकडचं म्हणून म्हटलं तर कुसगाव डॅम असं म्हणतात. तिकडे पण असंच बोट क्लब्स वगैरे आहेत. केरॉक्स म्हणून इथं जे बांधलं आहे तसं त्या बाजूला पण केरॉक्स म्हणून आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी ते काही फोटो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पर्वती हिल एक्सप्लोर केला होता. आज आपण एपिसोड 2मध्ये कासरसाई डॅम एक्सप्लोर केला आहे. तर पुढचं कोणतं भाग एक्सप्लोर केला पाहिजे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आहे, काय नाही आवडलं ते नक्कीच कळवा. मागचा व्हिडिओ खूप मोठा होता आणि हा व्हिडिओ मी छोटा ठेवायचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असेल. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पीस.